गुड इव्हनिंग स्टुडंट्स. आज आपण एक इम्पॉर्टंट टॉपिक शिकणार आहोत. तो टॉपिक आहे बँड थेरी. बघा, बँड थेरी काय असतं. सॉलिड्स मध्ये दोन टाइपचे बँड असतात. इन सॉलिड देर आर टू टाइप्स ऑफ बँड. वन इज व्हॅलन्स बँड अँड अनदर इज कंडक्शन बँड. एक असतो व्हॅलन्स बँड आणि एक असतो कंडक्शन बँड. आणि या दोन बँडच्या गॅपने आपण डिसाइड करतो का तो कंडक्टर आहे, तो सेमीकंडक्टर आहे का तो इन्सुलेटर आहे. त्यांच्या गॅपनुसार आपण डिसाइड करतो का तो गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी म्हणजे कंडक्टर आहे, तो बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी म्हणजे इन्सुलेटर आहे का तो सेमीकंडक्टर आहे. तर लेट अस बिगिन. व्हॉट इज दिस बँड थिअरी, व्हॉट इज दिस व्हॅलन्स बँड अँड व्हॉट इज दिस कंडक्शन बँड. बघा, मी इथे एक एक्झाम्पल देतो सिलिकॉनचं. सिलिकॉन atomic number is 14. Atomic number is 14. So what will be its electronic configuration? Its electronic configuration will be 284. 284 हे तसे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल. बघा, 4 इलेक्ट्रॉन्स लास्ट शेल मध्ये, लास्ट शेलला आपण काय म्हणत असतो, व्हॅलन्स शेल म्हणत असतो. तर हा काय झाला, व्हॅलन्स शेल किंवा आपण ऑर्बिटल म्हणू. तर तुम्ही आणखीन एक पद्धतीने आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहितो. कसं, 1s2 2s2 2p6 3s2 3p किती झाले, 10 12 14 आणि 3d0. बघा, 1s2 2s2 2p6 3s2 3p2. कारण हे 10 2 12 2 इलेक्ट्रॉन राहिले आणि मी पुढला एक एम्प्टी ऑर्बिटल दाखवला, दॅट इज 3d0. तर बघा, व्हॅलन्स शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे, 4. म्हणजे हे काय झाले, व्हॅलन्स शेल. हे काय झाले, व्हॅलन्स शेल. तर बघा, इथं आता बँड थेरीनुसार हे कसं याचे डायग्राम काढायचे. बघा, पहिलं मी काढतो 3s2. बघा, हे झालं 3s2. 3s2 हे कम्प्लिटली फिल्ड आहे आणि पुढे 3p2. p ची कॅपॅसिटी असते 6 इलेक्ट्रॉनची, याच्यात फक्त 2च इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे थोडाफार गॅप असेल याच्यात. 3p2 नंतर आहे 3d0 एम्प्टी आहे, म्हणजे याच्यात खूप सारा गॅप असेल. तर हा एम्प्टी ऑर्बिटल. हा कोणता झाला, 3d0. बघा, हे कोणते इलेक्ट्रॉन्स आहे, व्हॅलन्स शेल मध्ये इलेक्ट्रॉन्स आहे, म्हणून आपण याला काय म्हणत असतो, व्हॅलन्स बँड. आणि याच्यात हा गॅप आहे, वरच्या ऑर्बिटलला आपण काय म्हणत असतो, कंडक्शन बँड. काय म्हणत असतो, कंडक्शन बँड. जर हा गॅप खूपच जर मोठा असेल तर इलेक्ट्रॉन कॅनॉट जम्प फ्रॉम व्हॅलन्स शेल टू कंडक्शन, व्हॅलन्स बँड टू कंडक्शन बँड. हा जर गॅप खूपच जर जास्त असला तर त्याला आपण इन्सुलेटर्स म्हणतो. कारण जर इलेक्ट्रॉन व्हॅलन्स शेल मधून जर कंडक्शन बँड मध्ये जम्प केला तर तो इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतो, म्हणजे इट विल बी गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. See here, if electron jumps from this valence band to conduction band, कधी जम्प करू शकतो, ज्यावेळेस हा गॅप खूपच कमी असणार. गॅप कमी जर असला तर इलेक्ट्रॉन कॅन जम्प फ्रॉम व्हॅलन्स बँड टू कंडक्शन बँड अँड इट विल बी गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. जर हा गॅप खूपच जास्त जर असेल तर इलेक्ट्रॉन कॅनॉट जम्प फ्रॉम व्हॅलन्स बँड टू कंडक्शन बँड, देन इट विल बी बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. दॅट मीन्स इट विल बी इन्सुलेटर. ते काय असणार आहे, इन्सुलेटर असणार आहे. तर आता आपण बघू हा गॅप तर नक्की किती असतो. तर बघा, आपल्याला 3 गोष्टी बघायच्या आहेत. पहिलं, कंडक्टर्स.
इन्सुलेटर्स, सेमीकंडक्टर्स. कालच्या लेक्चर मध्ये आपण पी टाइप सेमीकंडक्टर आणि एन टाइप सेमीकंडक्टर्स बघितलंय. तर बघा या कंडक्टर्स मीन्स इट विल बी गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. याच्यात व्हॅलन्स बँड अँड कंडक्शन बँड एकमेकाला ओव्हरलॅप केलेलं असतं. बघा असं ही झाली व्हॅलन्स बँड, ही झाली कंडक्शन बँड. तर या दोन ऑर्बिटल्स एकमेकाला ओव्हरलॅप केलेला असतो म्हणून इलेक्ट्रॉन्स कधी पण व्हॅलन्स बँड मधून कंडक्शन बँड मध्ये जाऊ शकतो. म्हणून इट इज बी गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रॉन्स कॅन एनी टाइम जम्प फ्रॉम व्हॅलन्स बँड टू कंडक्शन बँड मीन्स इट विल बी गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. हा गॅपच नसतो, एकमेकाला काय असतात, ओव्हरलॅप असतात. आता एक्स्ट्रीम केस बघू आपण. इन्सुलेटर्स. इन्सुलेटर मीन्स इट विल बी बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. इन्सुलेटर मीन्स इट विल बी बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. तर इथं बघा हा जो व्हॅलन्स बँड असतो आणि हा जो कंडक्शन बँड असतो, दिसतं इकडं बघा. हा जो व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड असतो त्याच्यातला हा गॅप खूप मोठा असतो. तो किती मोठा असतो बघा, तो असतो ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 5 इलेक्ट्रॉन व्होल्ट. ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 5 इलेक्ट्रॉन व्होल्ट. लिहून घ्या, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 5 इलेक्ट्रॉन व्होल्ट. आणि 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट इज इक्वल टू 1.6 इंटू 10⁻⁻19 joules. 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट इज 1.6 इंटू 10⁻⁻19 joules. आणि हा जर गॅप 5 इलेक्ट्रॉन व्होल्ट इतका किंवा त्याच्यापेक्षा जास्त असला तर ते असतात इन्सुलेटर्स. म्हणजे इलेक्ट्रॉन व्हॅलन्स बँड मधून कंडक्शन बँड मध्ये जम्प करू शकत नाही कारण हा गॅप खूप मोठा आहे. मग हा जर गॅप खूप मोठा असेल म्हणजे ॲट लोअर टेम्परेचर ॲज वेल एज ॲट हायर टेम्परेचर इट विल बी बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी बिकॉज इलेक्ट्रॉन कॅनॉट जम्प फ्रॉम व्हॅलन्स बँड टू कंडक्शन बँड. इलेक्ट्रॉन इथून इथं जम्प झाला तरच तो असेल गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. पण हा गॅप मोठा असल्यामुळे हा इलेक्ट्रॉन हायर टेम्परेचरला सुद्धा एवढं वरती जम्प करू शकत नाही कारण त्यांच्यातला जो गॅप आहे तो मोर दॅन ऑर इक्वल टू 5 इलेक्ट्रॉन व्होल्ट असतो. समजलं. आता बघा सेमी कंडक्टर्स. व्हॅलन्स बँड and this is conduction band. हे लेस दॅन ऑर इक्वल टू 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट असतो. हा जो गॅप असतो हा लेस दॅन ऑर इक्वल टू 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट. किती असतो? लेस दॅन ऑर इक्वल टू 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट. म्हणजे लोअर टेम्परेचरला इलेक्ट्रॉन व्हॅलन्स बँड पासून कंडक्शन बँड मध्ये जाऊ शकत नाही. पण जर तुम्ही थोडाफार टेम्परेचर दिलं तर इलेक्ट्रॉन कॅन जम्प फ्रॉम व्हॅलन्स बँड टू कंडक्शन बँड. हा गॅप इन्सुलेटर पेक्षा कमी असतो. लेस दॅन ऑर इक्वल टू 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट असतो. म्हणजे आपण जर हिट जर केलं तर तो इलेक्ट्रॉन व्हॅलन्स शेल मधून कंडक्शन बँड मध्ये जाऊ शकतो आणि इट विल बी गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. मागचं लेक्चर जर नीट ऐकलं असेल तर मी त्यावेळेस हे सांगितलेलं होतं. सेमीकंडक्टर आर बॅड कंडक्टर ॲट लोअर टेम्परेचर बट इट विल बी गुड कंडक्टर ॲट हायर टेम्परेचर. तर समजलं. परत बघा आपण इथं रिवाइज करू. सॉलिड्स मध्ये 2 टाईपचे बँड असतात, व्हॅलन्स बँड अँड कंडक्शन बँड. तर इथं आपण एक्झाम्पल घेतलं होतं सिलिकॉनचं 1s2 2s2 2p6 3s2 3p6 3p2 आणि 3d0. हा जो 3s2 आणि 3p6 असतो तो व्हॅलन्स बँड असतो आणि 3d0 हा कंडक्शन बँड.
तर त्या व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड मध्ये जो गॅप असतो त्याच्यानुसार आपण डिसाईड करतो तो इन्सुलेटर्स आहे, तो सेमी कंडक्टर आहे का तो कंडक्टर आहे. कंडक्टर मध्ये हा गॅपच नसतो, ते एकामेकाला काय असतात, ओव्हरलॅप असतात. व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड एकामेकाला काय असतात, ओव्हरलॅप असतात. म्हणजे इलेक्ट्रॉन कधी पण व्हॅलन्स बँड मधून कंडक्शन बँड मध्ये जम्प करू शकतो. मीन्स इट विल बी गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. इन केस ऑफ इन्सुलेटर हा गॅप खूपच मोठा असतो. तर किती मोठा असतो, हा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 5 इलेक्ट्रॉन व्होल्ट. तर 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट मीन्स 1.6 इंटू 10⁻⁻19 ज्यूल्स. हा गॅप खूपच मोठा असतो. जर टेम्परेचर दिलं तरी इलेक्ट्रॉन व्हॅलन्स बँड मधून कंडक्शन बँड मधून जम्प करू शकत नाही. आणि त्याचा इंटरमिडिएट असतो सेमी कंडक्टर. सेमी कंडक्टर मध्ये द गॅप बिटवीन व्हॅलन्स बँड अँड कंडक्शन बँड इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट. म्हणजे at lower temperature it will be bad conductor of electricity because electron cannot jump from valence band to conduction band. But at higher temperature the electron will get enough energy to jump from valence band to conduction band, so it will be good conductor of electricity. तर बघा या चॅप्टर मध्ये आपल्याला एक शेवटचा पॉइंट बघायचा आहे, तो आपण उद्या कंप्लीट करू. पण त्याच्यासाठी हे बेसिक खूप महत्वाचं होतं. म्हणजे तुम्हाला इथं माहित पाहिजे होतं सेमी कंडक्टर्स कशाला म्हणायचं, इन्सुलेटर्स कशाला म्हणायचं आणि इन्सुलेटर्स कशाला म्हणायचं. त्याच्यात काही अडचण असेल तर नक्की कळवा. थँक्यू.